तर उद्धव ठाकरे जवळपास सोबत येण्याचे संकेत लोकांनी दिलेले. काय वाटतं तुम्हाला हे खरंच होतं? आधी अनेकदा अशा चर्चा झाल्या, यंदा तुम्हाला सिरियस वाटते का? खरं तर उद्धव ठाकरेंनी पाहिलेले मुंगेरलाल के हसीन सपने असं मला वाटतं. कारण शेवटी एक राज ठाकरे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचारधारा, बाळासाहेबांच्या विचारधारेला खऱ्या अर्थानं ताकद देणारे नेतृत्व आहे. आणि दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार मातीत गाडण्यासाठी निघालेली फौज, याचं कसं ताळमेळ बसू शकतं? ह्या चर्चा आहेत, खऱ्या अर्थाने मीडियावरच्या चर्चाच राहतील. मला नाही वाटत हे एकत्रीकरण होईल, कारण दोन विचाराच्या लढाई आहे आणि त्या दोन विचाराच्या लढाई एकत्र येणे शक्य नाहीये. ठीक आहे, आता चांगलं आहे, चर्चेसाठी बुडते को तिनके का सहारा ही भूमिकेतून चालू आहे. निश्चित आहे, आज ज्या परिस्थितीत हे जात आहे, कुठंच काही दिसत नसल्यामुळं नेमका ज्याला आपणच स्वतःहून लोटलं त्याला जवळ करण्याचा विचार आज त्यांचा दिसतोय, पण हे शक्य नाही. पण उद्धव ठाकरेंनी पण त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिली. छोटे मोठे भांडण विसरून गेले. सगळीकडून जीव जाताना बऱ्याच जणांची आठवण येते, तशातला हा प्रकार आहे. त्यामुळे जीव जात असताना या आठवणी काढणं शक्य आहे आणि त्यामुळे ह्या आठवणी बरं त्यांनी तिकडे शपथ घ्यायला खऱ्या अर्थानं ठाकरेवर कोणत्या ठाकरेंना विश्वास नाही, नेमकी ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. ज्यांनी जनतेचा विश्वास गमावला त्यांच्यावर राज ठाकरे विश्वास ठेवतील हे मला काही वाटत नाही. आणि राज ठाकरेचा विश्वास संपादन करायची ताकद उद्धव ठाकरेंमध्ये राहिलेली नाही. बरं, ह्या विचारांसोबत ते कधी येणं शक्य वाटतं? मला तर वाटत नाही की राज ठाकरे अशा तकलादू विचारांबरोबर राहतील, राष्ट्रविरोधी विचारांना अंगीकारतील. ह्या चर्चा आहे आपल्या मीडियावर, ह्या चर्चाच ठरतील असं मला वाटतं. दोन्ही ठाकरे भाजपला काही हे बघा, अडचणीचा विषयच नाहीये, कारण ठाकरे काही, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काही एकत्र येणार नाही. त्यामुळे भाजपच्या अडचणीचा विषय नाही. आणि भाजपला ज्यांनी अडचण निर्माण केली ते इतकी अडचणीत आले की ते आता त्यांची अडचण सोडवण्यासाठी राज ठाकरेला आवाज देत नाही. हीच दुर्दैव आहे. भविष्यात हे सूत्र अजिबात जोडणार नाही. ह्या आत्ताशी चर्चा आहे, जेव्हा कवायती चालू होतील तेव्हा हे दोन ध्रुव आहे. एका म्यानात दोन तलवारी नाही बसू शकत. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.